नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसे की तुम्हाला माहितीच आहे की 10वी आणि 12वीची परीक्षा अगदी जवळ येऊन पोचलेली आहे. परीक्षेसाठी महिन्याभराचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे आणि यातच काही विद्यार्थ्यांचा अजून अभ्यासही पूर्ण नसतो. त्यामुळे मित्रांनो, काळजी करू नका. आज मी तुम्हाला 10 नियम सांगणार आहे. या 10 नियमांचं जर तुम्ही महिनाभर पालन केलं तर तुम्हाला 75% पेक्षा जास्त मार्क पडतील, याची मी गॅरंटी देतो मित्रांनो. तसेच मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला जराही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला 10 नियम सांगणार आहे. तर पहिला नियम आहे तो म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेळेचे वाटप करून एक वेळापत्रक तयार करायचं आहे मित्रांनो तुम्हाला. आणि त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला महिनाभर अभ्यास करायचा आहे मित्रांनो. वेळापत्रकाचं महत्त्व तुम्हाला माहितीच आहे. वेळापत्रक तयार केल्याने आपल्या वेळेचं एक नियोजन बनून जातं. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिवसातून 8 तास अभ्यास करावा लागेल आणि इतर जे काही आहे ते तुम्ही योग्य रीतीने वेळापत्रक तयार करून घ्या मित्रांनो. तुमचा जसा दिवस जातो त्यानुसार तुम्हाला वेळापत्रक तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे महत्त्वाच्या विषयांना जास्त वेळ द्या. मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचे जे काही विषय असतात, जसे 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि तुमचा जो काही मॅथ्स असेल किंवा बायोलॉजी असेल, तर या 3 विषयांना तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही जर 10वीला असाल तर तुम्हाला माहितीच आहेत विज्ञान, गणित हे आपले आणि इंग्रजी हे आपले महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे त्यांनाही जास्त वेळ द्या मित्रांनो. तसेच तिसरा नियम आहे आपला मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर मागील 5 वर्ष म्हणजे बोर्डाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, आपल्या चॅनेलवरही काही प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत 12वीसाठी फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाच्या. त्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो. त्या सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला अबोव 75 मार्क पडण्यापेक्षा कोणीही थांबवू शकणार नाही मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, मागील कमीत कमी 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, कारण त्यामधील काही प्रश्न हे सिमिलरली तुम्हाला पडणार आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपला चौथा नियम आहे प्रत्येक विषयाच्या नोट्स तयार करा आणि त्यातील महत्त्वाच्या बाबींवर भर द्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक विषयाच्या नोट्स तयार करायच्या आहेत. म्हणजे जे विषय तुम्हाला टफ जातील, ज्या विषयामधील पॉईंट तुम्हाला अवघड वाटतात, असे मित्रांनो तुम्ही सोप्या भाषेत नोट्स तयार करून घेऊ शकता. मित्रांनो, यासाठी तुम्ही गुगलचा वापर देखील करू शकता. जर तुम्हाला इंग्रजी कळत नसेल तर त्यावर तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचा अर्थ समजून घेऊन नोट्स काढून घेऊ शकता मित्रांनो. आपला 5वा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. म्हणजेच प्रत्येक विषयात जे धड्यांच्या मागे प्रश्न असतात, जे प्रश्न जास्त वेळा विचारले जातात, ते सोडवायचे आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला काही नोट्स देखील तयार करायचे आहेत आणि त्यांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला तयार करून वाचायची आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रश्न आणि उत्तरे दोन्ही कळतील. 6वा नियम आहे तो म्हणजे मित्रांनो, रोज आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तुमचं लक्ष आहे त्याप्रती प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही आज अभ्यास केला आणि उद्या अभ्यास करायचा नाही असं करू नका मित्रांनो. नियमित अभ्यास करा. किमान 4 तास दिला तर तुम्हाला 75% मार्क सहज मिळतात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला अजिबात कंटाळा करायचा नाही, कारण हा शेवटचा महिना असा आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही वर्षभर केलेलं एका महिन्यात करून दाखवू शकता मित्रांनो. त्यामुळे अभ्यासाचा जराही कंटाळा करू नका. फक्त 1 महिना कड काढा आणि मग तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल मित्रांनो.
त्यानंतर मित्रांनो आपला 7वा नियम आहे जास्तीत जास्त वेळा विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव करा. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही बोर्डच्या स्टेटबुक असतात त्यामध्ये आपले जे काही धडे असतात त्यांच्या मागे काही प्रश्न दिलेले आहेत. त्यामधील तुम्हाला सिमिलर जे प्रश्न वाटतात, म्हणजे जे प्रश्न जास्त वेळा विचारला आहे 2 मार्कासाठी, 4 मार्कासाठी, 3 मार्कासाठी, अशा प्रश्नांचा मित्रांनो तुम्हाला सराव करायचा आहे जास्तीत जास्त. कारण जे प्रश्न सिमिलरली विचारले जातात ते IMP प्रश्न असतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपला 8वा नियम आहे अपेक्षितचा वापर करा. तर मित्रांनो ज्या लोकांना अपेक्षित माहिती नाही तर त्यांना सांगतो की अपेक्षित हे असे पुस्तक असते ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नसंच दिलेले असतात, जे बोर्डाला येणार असतात त्यापैकी काही पडणार असतात त्यामध्ये. तर मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांनी याचा जास्त अभ्यास करायचा आहे, कारण जास्तीत जास्त हे अपेक्षितमधले येण्याचं शक्यता असते. त्यामुळे मित्रांनो अपेक्षित घ्या जर तुम्ही घेतले नसेल तर. आणि अपेक्षित घेताना तुम्हाला 2025चा अपेक्षित घ्यायचा आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो अपेक्षितचा जास्तीत जास्त वापर करा, खास 10वीच्या विद्यार्थ्यांनी. तर आपला 9वा नियम आहे तो म्हणजे मित्रांनो मोबाईलवर अभ्यास करण्यापेक्षा पुस्तकांवर भर द्या. मित्रांनो काही विद्यार्थी असे असतात ज्यांना वाटतं की मोबाईलमध्ये आपण काही लेक्चर बघून अभ्यास पूर्ण करू शकतो. तर तसं काही नसतं मित्रांनो. जर आपण मोबाईलचा आज जर आपण लेक्चर बघितलं तर ते उद्या आपल्या आठवणीत राहील का नाही याची खात्री नसते मित्रांनो. कारण आपण मोबाईलवर फक्त लेक्चर बघत नाही, अन्य गेम्स खेळतो, तसेच अन्य रील्स बघतो. त्यामुळे मित्रांनो मोबाईलचा वापर जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा, कारण मोबाईलवर कधीही अभ्यास होत नाही. त्यापेक्षा तुम्ही नोट्स वाचा, पुस्तकं वाचा. त्यानंतर मित्रांनो आपला 10वा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट नियम आहे तो म्हणजे तुमच्या शिक्षकांचा सल्ला घ्या. कारण मित्रांनो तुमच्या शिक्षकांना माहिती असते की आपला अभ्यास कितपत झालेला आहे, आणि त्याचप्रमाणे त्यांना ही माहिती असते की यावर्षी बोर्डाला कोणते प्रश्न येणार आहेत. तर मित्रांनो त्यांचा अनुभव असतो 10-12 वर्षाचा, त्यामुळे ते सांगू शकतात की हा प्रश्न येणार आहे या वर्षी. तर मित्रांनो तुमच्या ज्या विषयाचे शिक्षक असतात त्यांचा सल्ला नक्की घ्या. हा एक अत्यावश्यक नियम आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा होता आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.